नमस्कार, मी बाळासाहेब शिंदे. स्किल बाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरेशन ऑफ कम्प्युटर्स अर्थात संगणकाच्या पिढ्या, त्यात वापरले गेलेले तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ. पहिली पिढी 1940 ते 1956. वापरण्यात आलेले तंत्रज्ञान व्हॅक्यूम ट्यूब, तसेच त्याचे वैशिष्ट्य आकारमानाने खूप मोठे, जास्त वीज वापर, जास्त उष्णता निर्माण करणारे, कामाचा वेग कमी, उदाहरणार्थ ENIAC. दुसरी पिढी 1956 ते 1963. वापरण्यात आलेले तंत्रज्ञान ट्रान्झिस्टर. वैशिष्ट्य आकारमानाने लहान, कमी वीज वापर, अधिक वेगवान, अधिक विश्वासार्ह, उदाहरणार्थ IBM 1401. तिसरी पिढी 1964 ते 1971. तंत्रज्ञानाचा वापर इंटिग्रेटेड सर्किट. वैशिष्ट्य अधिक वेगवान, कमी खर्च, आकारमानाने लहान, देखभालासाठी सोपी, उदाहरणार्थ IBM सिस्टीम 360. चौथी पिढी 1971 ते आजपर्यंत. वापरण्यात आलेले तंत्रज्ञान मायक्रो प्रोसेसर. वैशिष्ट्य वैयक्तिक संगणक, त्याला आपण PC म्हणतो, उच्च गती, कमी आकार, कमी किंमत, उदाहरणार्थ IBM PC. पाचवी पिढी वर्तमान व भविष्य. तंत्रज्ञानाचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याला आपण AI म्हणतो. वैशिष्ट्य आवाज ओळखणे, मशीन लर्निंग, नैसर्गिक भाषेत संवाद, स्वयंचलित निर्णय क्षमता, उदाहरणार्थ AI आधारित संगणक, रोबोट आणि स्मार्ट उपकरणे. अशाच उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लर्न स्मार्ट, ग्रो स्मार्ट. धन्यवाद.